भाजपनं भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली, त्याबद्दल त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे. भोपाळमध्ये आज सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडतो आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षानं आपली परंपरा कायम राखली. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रिपदी किंवा मुख्यमंत्री बसवण्याची, मला वाटतं 2020च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकलं. त्या धाडी टाकायला सुरुवात झाल्याबरोबर सुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री झाले. पण आजही आपण जर पाहिलात, मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ ट्विट करणार आहे की सुवेंदू अधिकारी आजचे मुख्यमंत्री भाजपचे ते अजूनही वॉशिंग मशीन मध्येच फिरत आहेत. तो डाग स्वच्छ झालेला नाही, ते सरळ असे पैसे स्वीकारत आहेत. अशा माणसाला आपण राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली, त्याबद्दल त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे.